कुकिंग विथ भाग्यश्रीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण संक्रांत स्पेशल तिळगुळाचे लाडू बनवणार आहोत. त्यासाठी जे मी साहित्य घेतले ते तुम्हाला सांगते. इथे मी 2 वाटी तीळ घेतलेले आहे आणि 2 वाटी गूळ घेतलेला आहे. जेवढे तीळ घेतलेले आहेत तेवढाच आपण गूळही घेतलेला आहे. 2 वाटी तीळ आहे त्यासाठी 2 वाटी गूळ, म्हणजे जर तुम्ही अर्धा किलो तीळ घेतले तर अर्धा किलोच गूळ घ्या. हे वाटीचे प्रमाण तुम्हाला मी सांगितलेले आहे. आणि इथे थोडेसे काजू मी कट करून घेतलेले आहेत. तुम्ही शेंगदाणे देखील घेऊ शकता. टरफले काढून पूर्ण असे पांढरे करून थोडंसं ओबडधोबड चेचून शेंगदाणे देखील यामध्ये घातले तर खूप छान लागतात. पण मी इथे काजूचे काप घेतलेले आहेत. एवढं साहित्य लागतं आणि आता आपण लगेच कृतीला सुरुवात करणार आहे. चला तर मग. आता गॅसवर मी जाड तळाची कढई ठेवलेली आहे, जेणे आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत. पहिल्यांदा कढई तापून गरम होईपर्यंत मी गॅस मोठाच ठेवलेला आहे. नंतर आपल्याला तीळ भाजताना गॅस लो टू मिडियम करून खरपूस असे तीळ खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. ही पहिली वाटी, ही दुसरी वाटी, अशा दोन्ही वाट्या मी टाकून घेत आहे. तीळ एकदम छान असे चटचट उडेपर्यंत आपल्याला लो टू मिडियम गॅसवर मस्त असे भाजून घ्यायचे आहे. म्हणजे लाडू खाताना आपल्याला जो तिळातील कच्चापणा आहे तो लागणार नाहीये. खूप छान असे खमंग लाडू तयार होतात. खमंग असे ते तीळ आपले भाजत आलेले आहेत. हे पहा, अगदी मस्त असे तीळ भाजून घेतलेले आहेत. इथे अगदी चटचट उडायला लागलेले आहेत. आपले हे तीळ भाजून होतच आले आहेत. आणखीन 1-2 मिनटं मी याला परतून घेते आणि मग काढून घेते. झालेले आहेत आपले इथे तीळ भाजून. आता एक ताटामध्ये मी थंड होण्यासाठी काढून घेते. थोडंसं पसरून ठेवले ना, हे तीळ आपले थंड होते. लगेचच आपण त्याच कढईमध्ये गुळाचा पाक तयार करायला घेणार आहे. इकडे हे तीळ आपण ताटात काढून ठेवलेले आहेत आणि कढई मी गॅसवर चढवलेली आहे. आता तो जो आपण 2 वाटी गूळ घेतलेला आहे त्याचा पाक तयार करून घेऊया. आता गूळ छान विरघळेपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे. नंतर थोडी लो टू मिडियम करायची आहे. छान असा बारीक कापून घेतलेला असता गूळ विरघळायला जास्त वेळ घेत नाही. जर तुम्ही जास्त जाडसर असे खडे ठेवले तर विरघळायला वेळ जातो. त्यामुळे बारीक कट करून घ्या किंवा खिसून देखील घेऊ शकता गूळ. पटपट असा विरघळतोय पहा गूळ. आता आपल्याला या गुळाचा पाक बनवून घ्यायचा आहे. जोपर्यंत आपल्याला पाक असा बनत नाही तोपर्यंत गूळ आपल्याला असा हलवत राहायचा आहे, वितळत राहायचा आहे, पूर्ण असा वितळून घ्यायचा आहे. एक उकळी आली की बघायचं, चेक करून पाक होतोय का. गुळाचा पाक चेक करण्यासाठी काय करायचं आहे ते मी पुढे सांगतच आहे. त्यामुळे व्हिडिओ पुढे पाहत राहा. हे पहा, पूर्ण गूळ आता मेल्ट झालेला आहे, विरघळलेला आहे. आता आपण याला उकळी येऊ द्यायची आहे. आता इथे आपली गुळाला उकळी आलेली आहे पाकाला. तर पाकाला छानशी उकळी आल्यानंतर आपल्याला हा पाक
कसा तयार होतो हे चेक करण्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे एका बशीमध्ये आणि याच्यातील 1 ते 2 थेंब त्यामध्ये टाकून आपल्याला पाण्यात चेक करायचा असतो की गुळाचा पाक झाला आहे की नाही. त्यासाठी इथे मी एका बशीत पाणी घेतलं आहे. थोडासा पाक यामध्ये टाकून पाहते आणि याची अशी गोळी तयार व्हायला पाहिजे. आता आपला इथं गुळाचा पाक तयार होतच आलेला आहे. 1-2 मिनटं आणखीन थोडा वेळ शिजू देते जेणेकरून आपली ही पाकाची जी गुळाच्या पाकाची गोळी आहे ना ती तयार होते आणि मग लगेचच आपण लाडूचं हे तीळ या मिश्रणात मिक्स करणार आहे. हे पहा, आता पहा फायनली याची गोळी तयार होत आलेली आहे जेणेकरून आपला पाक इथे तयार झालेला आहे. पूर्ण हे पहा गुळाची अशी गोळी तयार होते. चला तर मग आता इकडे तीळ हे पूर्ण थंड झालेले आहेत आणि यामध्ये आपण ते काजूचे काप मिक्स करून घेणार आहे आणि मग हे गुळाच्या पाकात आपल्याला टाकून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने गुळाच्या पाकामध्ये आपल्याला हे लाडूसाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. या एवढ्या पाकामध्ये हे तीळ अगदी छान व्यवस्थित मिक्स होत आहेत. हे पहा आणि मिश्रण गरम आहे तोपर्यंतच हे लाडू वळायला घ्यायचे आहेत आपल्याला. पाण्यात हात बुडवून आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे आहेत. अगदी थोडंसं हाताला पाणी पुसून लाडू वळून घ्यायचे आहेत. कोमट आहे तोपर्यंतच मिश्रण, नाहीतर हे लगेच हडकून कोरडं पडतं. हे आता एकसारखं मिक्स करून घेतलेलं आहे मी. आता हे पहा इथं मी पाणी घेतलेलं आहे. असा थोडासा नुसता हात पुसायचा आहे पाण्यामध्ये आणि थोडं थोडं मिश्रण असे घ्यायचे आहे. अगदी हाताला अजिबात चटका बसत नाही आहे असं पाण्याचा हात लावल्यानंतर. आणि हे पहा आपले लाडू किती सहज आणि छान वळता येतात. अशा पद्धतीने आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे आणि कसाही आकार येऊ द्या, गरम आहे तोपर्यंत जास्त गोल आकार द्यायला जाऊ नका. वाकडे तिकडे होऊ द्या. नंतर आपण ते एकसारखे गोल करून घ्यायचे. पण हे मिश्रण कोरडं व्हायच्या आधी आपल्याला हे कोमट आहे तोपर्यंतच असे पटपट लाडू वळून घ्यायचे आहे आणि थोडासाच पाण्याचा हात पुसा. जास्त पण पाणी नका करू कारण गुळाचा जो गरम गरम पाक आहे त्याला पाणी लागलं की तो आणखीन मेल्ट होऊ शकतो. त्यामुळे नुसताच पाण्याचा हात घ्या जेणेकरून आपल्या हाताला भाजणार नाही चटका आणि मिश्रण कोमट आहे तोपर्यंतच असे पटपट याचे लाडू वळून घेता येतात. एकदम छान असे हे मिश्रण झालेले आहे आणि याचे लाडू पण पटपट वळून घेता येतात पहा. अजिबात हाताला भाजत नाही किंवा गरम लागत नाही. थोडंसं पाण्याचा हात घेऊन हे लाडू किती छान वळले जात आहेत पहा. अगदी मस्त हे लाडू तयार होत आहेत. झटपट असे होतात. मिश्रण कोमट आहे तोपर्यंत पटपट हात चालवायला लागतात तेवढेच की कोरडं होतं लगेच हे मिश्रण. त्यामुळे मी गॅसवरच कढई ठेवलेली आहे जेणेकरून ते गरम राहील तसंच. अगदी पटापट असे लाडू तयार होत आहेत इथे. मी सर्व लाडू अशा पद्धतीने करून घेते. हे पहा किती मस्त आणि छान लाडू झालेले आहेत. अशा पद्धतीने मी सर्व लाडू इथे तयार करून घेतलेले आहेत. तर कशी वाटली तुम्हाला तिळाच्या लाडूची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही देखील ह्या संक्रांतीला अशा प्रकारचे तिळगुळाचे लाडू नक्की करून पहा. तुम्हाला माझी ही तिळगुळाच्या लाडूची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा
आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहता येतील. चला तर मग तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.